नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा हा नंदिनीसाठी गजरा घेऊन येतो आणि सर्वांच्या समोर नंदिनीच्या केसामध्ये गजरा घालायला देतो. नंदिनीचा नाईलाज होतो आणि ती गजरा घालते. तर तिकडे आपण पाहतो काव्या बोलते, मिस्टर पार्थ देशमुख, आज मी तुम्हाला माझ्या हातचं श्रीखंड दिला होता. श्रीखंड तुम्हाला आवडला का? आणि तेव्हा पार्थला राग येतो आणि तो बोलतो, माझ्या आयुष्यामध्ये एवढा कडू श्रीखंड मी कधीच खाल्ला नाही. आणि तेव्हा मात्र काव्याला अतिशय अपमानित झाल्यासारखे वाटते. तर तिकडे आपण पाहतो नंदिनी देखील आपल्या केसातला गजरा काढून जीवाच्या हातामध्ये ठेवते आणि बोलते, अशा बालिस्तरीमुळे मी तुम्हाला माफ करेन असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. आणि ती जीवापुढे हात जोडते आणि बोलते, प्लीज मला यामधून मोकळं करा. तर इकडे आपण पाहतो पार्थ काव्याला बोलतो, आता 7 दिवसातला 1 दिवस संपला आहे, 6 दिवसच राहिलेले आहेत. तिकडे नंदिनी देखील जीवाला बोलते, आता फक्त आपल्याकडे 6 दिवस राहिले आहेत. आणि तेव्हा जीवा आणि दोघेही अवाक झालेले असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा हा नंदिनीला आणि काव्या ही पार्थला घटस्फोट देणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.